नांदेड शहरामध्ये असलेलं ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालय जे आहे नाशिक येथे हलवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। आपण आहोत नांदेड शहरातील जलसंपदा विभागातील या कार्यालय परिसरामध्ये। या कार्यालय परिसराची आपण अवस्था पाहू शकतो। अगदी भग्न अवस्थेमध्ये हे कार्यालय आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर हे कार्यालय नाशिक येथे हलवल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा याचा त्रास सहन करावा लागणार आहे। या संदर्भात राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्याशी संवाद साधला असता डॉक्टर गोपछडे यांनी सांगितले आहे की नांदेड येथील जे प्रकल्प कार्यालय आहे हे प्रकल्प कार्यालय नांदेड येथेच राहणार आहे, याचं स्थलांतर होऊ देणार नाही असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे। मंत्री विखे पाटील यांच्याशी आपण चर्चा करून हे कार्यालय नाशिक येथे स्थलांतर न करता नांदेड येथेच राहील असा विश्वासही डॉक्टर गोपछडे यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे। एकंदरीत सर्व या बाबी लक्षात घेता आता हे कार्यालय नांदेड येथेच राहणार का नाशिक येथे स्थलांतर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। LS मराठी न्यूज यशपाल भोसले, नांदेड। निश्चितच या संदर्भामध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आम्ही विनंती करू आणि ही जी काही प्रक्रिया जी चाललेली आहे नाशिकमध्ये कार्यालय हलण्याची, तो आमच्या मराठवाड्यावरचा आमच्यावरचा तो अन्याय आहे आणि विखे पाटलांना मी आणि खासदार अशोकराव चव्हाण साहेब विनंती करून हे कार्यालय हलवण्याची प्रक्रिया ताबडतोब आम्ही थांबवण्यास त्यांना विनंती करू आणि आमच्या या विनंतीचा मान विखे पाटील साहेब ठेवतील आणि हे नाशिकला जाणारं कार्यालय परत मराठवाड्यामध्ये राहण्यासाठी मी आणि खासदार अशोक चव्हाण साहेब आम्ही प्रयत्न करू। पश्चिम महाराष्ट्रातले नेते मंडळी मराठवाड्यावर आले, निश्चितच असा काही विषय नाही आहे। आम्ही त्यांनापर्यंत हा जो तुम्ही आता सांगितलेला जो विषय तर सांगू, आम्ही दोन्ही राज्यसभेतले खासदार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचा अनुभव आहे, त्यांना या विषयातली सगळी माहिती मिळालेली आहे। आम्ही दोघेही मिळून प्रयत्न करून निश्चितच हे कार्यालय मराठवाड्यामध्येच ठेवणार, नाशिकमध्ये आम्ही जाऊ देणार नाही।